पाटलांच्या जागी आता रोहित पाटील पुढे आलेत। मला राज्यामध्ये फिरावं लागणार, रोहित पाटलांनी सांगली जिल्हा पाहावा, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर सांगली जिल्ह्याकडे आज अजिबात लक्ष दिलं जात नाही, रोहित पाटील यांच्याकडून खंत व्यक्त। शरद पवारांचा पक्ष होम प्रोडक्शन आहे। पक्षामध्ये मुलगी, नातू आणि मानलेले पुत्र आव्हाड यांच्यामुळे होम प्रोडक्शन पक्ष झाला, सुजय विखे पाटलांचा टोला। बारामतीमध्ये पुन्हा एकदा काकाविरुद्ध पुतण्या लढत। माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांविरोधात पॅनल उतरवण्याचे योगेंद्र पवार यांचे संकेत। कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं योगेंद्र पवारांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीमध्ये आपण भ्रमात राहिलो, 181 जागा येणार म्हणून कोण मुख्यमंत्री याचा विचार करत बसलो, हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही, जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष, राऊतांच्या टीकेला बावनकुळेंचं खोचक उत्तर। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये चालले होते, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा, अहमद पटेल आता नाहीत, मात्र दिल्लीमध्ये त्यांच्याशी चर्चा झाली होती, हे सर्वात जास्त मलाच माहिती, शिंदेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते तर पक्षानं त्यांना मंत्री का बनवलं, संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश मस्के यांचा सवाल। शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती, संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। महापुरुषांच्या विरोधामध्ये बोलणाऱ्यांवर कठोर कायदे करण्याची मागणी आम्ही नेहमीच केली आहे, अबू आझमींची प्रतिक्रिया। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कधीही वाईट बोललो नाही, मात्र आज लोक जे बोलत आहेत ते सरकारनं थांबवावं, आझमी यांची मागणी। शिवरायांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते याची ठोस माहिती कोणीही देऊ शकत नाही, शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया। तर हा वाद वाढवायला अबू आझमी कारणीभूत असल्याची राजेंची टीका। पतीवर खोटा गुन्हा दाखल, रानडुक्कर पकडण्यासाठी ढाकणे घेऊन गेले, खोक्या भोसलेच्या पत्नीची प्रतिक्रिया। तर रील्स बनवण्यासाठी मुकादमाचे पैसे आणल्याचा देखील दावा। खोक्याच्या घरावर कारवाई करण्याची घाई का केली ते वनविभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारणार, सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये काही लोकांकडून सत्तेचा गैरवापर, बीडमध्ये आजही जी परिस्थिती आहे ती यापूर्वी कधीच नव्हती, कायदा हातात घेणाऱ्यांवर राज्य सरकारनं कडक कारवाई करावी, शरदची मागणी। गंभीर लोकांना मोठं करण्यामागे शरद पवारांचा देखील हात, धनंजय मुंडे, क्षीरसागर धसांसह बजरंग सोनवणे देखील पवारांच्याच तालमीत वाढले, अंजली दमाने यांची टीका। सतीश उर्फ खोक्या भोसलेला शिरूर कासार तालुक्यामधील 22 गावामध्ये आणत पोलिसांकडून चौकशी, खोक्यानं हरणांची शिकार याच ठिकाणी केल्याचा पोलिसांना संशय। धनंजय मुंडेंविरोधातील करुणा मुंडेंच्या तक्रारी संदर्भात 4 एप्रिलला सुनावणी, विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडेंनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप।